नमस्कार मैत्रिणींनो, अंजली किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण ह्या दोन वांग्याचं भरलं वांग बनवणार आहोत। तर चला तर आपण पुढची कृती बघूयात। वांग कट करून असे त्याचे चार प्रकारामध्ये जसे की फोडी मारून घेतले आहेत। ही वांगी कट करून पाण्यामध्ये टाकून घेतली। यासाठी लागणाऱ्या मसाल्याचं वाटण, ह्या कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या आहेत, छोटासा आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची, तिखट आहे फार म्हणून मी एकच घेत आहे, आणि 4 लसूण पाकळ्या, चमचा जिरे। हे वाटण मिक्सरला लावून झालेलं आहे। असं आबडधोबडच वाटायचं जेणेकरून ते खाताना दाताखाली आलं पाहिजे, त्याची चव फार सुंदर लागते। हे वाटलेलं वाटण आपण एका छोट्याशा ताटात काढून घेतलं आहे। त्यामध्ये लाल तिखट, हळद पाव चमचा, चवीनुसार मीठ आणि 2 वांग्याला पुरल इतपत दाण्याचं कूट आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। हा मसाला चांगला एकजीव होत करेपर्यंत मिक्स करून घेते। मसाला छान मिक्स करून झाला आहे। आपण आता ह्या वांग्यामध्ये भरून घेणार आहोत। अशा प्रकारे वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा। तर ही मी दोन्हीही वांगी छान मसाला भरून घेतले आहेत। आता आपण हे फोडणीसाठी त्याची पुढची तयारी करूयात। तेल छान तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊयात। जिरे छान तडतडली की ही 2 वांगी आहेत, ह्यामध्ये छानशी सोडून घेऊयात। वांग छान तेलामध्ये परतून घेत आहे मी। वांग छान असं तेलावरती परतून झालं आहे। आता आपण ह्याला एक वाफेवरती शिजण्यासाठी ठेवून, एकही थेंब न वापरता पाणी हे वांग तयार झालं आहे। तेलामध्येच तेल वांग आपलं तयार आहे। तर सांगा तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची वांग्याची रेसिपी? बेल लाईक करा, सबस्क्राईब करा। आवडलं तर जय श्रीराम।